लेकीच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय पुराम यांचा सेवाभावी आदर्श, पूजन, गोसेवा, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणातून दिला समाजसेवेचा संदेश. नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आमगाव विधानसभा 2 ऑगस्ट. वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत सेवाभाव आणि संस्कार जपण्याची संधी असते. हा प्रेरणादायी संदेश आमदार संजय पुराम यांनी आपल्या कन्या समृद्धी चिऊ हिच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिला. हरदोली येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणी विधिवत पूजन करून समृद्धीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याचवेळी भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या थंड पिण्याच्या पाण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथील सुरभी गौशाला येथे भेट देऊन गोमातेचे पूजन करण्यात आले. गोमातेला हिरवा चारा, भाजीपाला आणि पशुखाद्य अर्पण करून गोसेवा करण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याच दिवशी कारंजा येथील बालभाऊ देवरस सरस्वती उच्चतर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहवासात समृद्धीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा आमगाव शहरच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षणाबद्दलचा उत्साह आणि समाजसेवेची प्रेरणा हेच या वाढदिवसाचे खरे समाधान असल्याची भावना आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आमगाव शहरचे अध्यक्ष रोहित अग्रवाल, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यालय परिवाराचे त्यांनी आभार मानले. समाजसेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक केले.